फलटणमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार। 4 किलो 69 ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह 2.1 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा सातारा व फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त केला। या कारवाईत गांजा, बजाज प्लॅटिना दुचाकी व 2 मोबाईल फोन असा एकूण 2,01,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे रावरामोशी पुलाजवळ मौजे धुळदेव तालुका फलटण येथे छापा टाकण्यात आला। त्यावेळी 2 संशयित इसमांकडून गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला। त्यानंतर तो जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले। झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश गायकवाड, फलटण। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।